हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत दीपज्योती या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथे ज्योती आणि दीप हे दोघेही जण बिर्याणीची तयारी करत असतात. बिर्याणीसाठी जे काही व्हेजिटेबल्स लागतात ते सगळे काही चिरून वगैरे ते ठेवत असतात. तर त्याच वेळी आता दीप जो आहे तो बोलत असं की ज्योती, अरे मी हे करतो ते करतो असं म्हणत आता दोघं जण सगळं काही आवरून घेत असतात. सुलू आणि इकडे ज्योतीची आई त्या देखील त्यांना हेल्प करत असतात. आणि इकडे आता ही ज्योती लसूण डायरेक्ट चाकूने कापत असते. तर दीप जो आहे तो बोलतो की अरे अरे हे काय करतेस तू, हे बघ असा लसूण नसतो नेसायचा. तर त्यावेळी ज्योती बोलते की हे बघ दीप, तू मला शिकवू नकोस हां, मला सगळं काही येतं. मला काय करायचं आहे आणि कसं करायचं ते माझ्या पद्धतीने मी करते ना, पण तू तुझं कर ना. तर त्यावेळी आता इकडे ही जी काही ज्योती आहे लसूण सोलू लागते आणि दीपला तिने चिरलेला कांदा देखील आवडत नाही. दीप जो आहे तो ज्योतीला बोलतो की अरे अरे असा कांदा कोण चिरतं बिर्याणीला, हे बघ असा बारीक कांदा चिरू नकोस, तू एक काम कर, तू उभा कांदा चिर ना. तर ज्योती जी आहे ती उभा कांदा चिरत असते, पण तिच्याकडनं ना खूप जाडसर कांदा होत असतो. तर त्यामुळे आता दीप जो आहे तो बोलतो की एक काम कर, तू राहू देत, मी चिरतो. तर आता इकडे ज्योती जी आहे ती बोलते की ठीक आहे, कर मग तू, मी दुसरं काहीतरी करते असं म्हणत आता इथे त्यांची जंगी तयारी चाललेली असते बिर्याणीसाठी. तर त्यानंतर आता इकडे कीर्ती आणि कीर्तीचे फ्रेंड जे आहेत ते खूप खुश झालेले आहेत, कारण आज फायनली त्यांचे एक्झाम संपलेले असतात. त्यावेळी त्यांचा मित्र जो आहे तो बोलतो की अरे वा, आता मला कुठेतरी छान फील होतंय, आता माझ्या मागचं टेन्शन गेले. तर त्यावेळी आता इथे कीर्ती जी आहे ती बोलते की हो, मला तर यावेळी ना एवढे छान पेपर गेलेत ना, आणि अगदी सोपे, मी सगळे पेपर्स छान लिहिले. तर आता इकडे ह्या मुलांना कुणालाही कीर्तीवरती विश्वास बसत नसतो. म्हणूनच आता कीर्ती जी आहे ती बोलते की ठीक आहे, तुम्हाला नाही बसत ना माझ्यावरती विश्वास, पण मी सांगते की मला आता 80% पुढे मार्क्स पडतील, तर तुम्ही लक्षात घ्या. तर आता सगळेजण बोलतात की खरंच, मग लागली भेट. त्यातला त्यांचा फ्रेंड जो आहे ना तो इथे कीर्तीला बोलतो की चल मग तुला जर 80% मार्क्स मिळाले तर तू बेट लाव. तर आता इकडे ही जी काही कीर्ती आहे ना ती बोलते की ठीक आहे, तुला खरं वाटत नाही ना, तर ठीक आहे, मी बेटही लावायला तयार आहे. जेव्हा ती बेट लावत असते त्याचवेळी तिथे हा स्वराजचा भाऊ जो आहे तो छोटा, तो तिथे येतो. खरं तर ते कीर्तीचे टीचर असतात. आणि त्यावेळी आता तिथे आल्यानंतर ते तिच्यावर ओरडू लागतात की कीर्ती, हे सगळं काय आहे, तुला माहिती नाही आहे, तुला अंदाजही नाही आहे की तू पेपरमध्ये काय लिहिलं आहेस ते चुकीचं आहे की बरोबर आहे, आणि तुला किती मार्क्स पडतील हे तू लगेच कसं काय ठरवून घेतलंस. हे बघ, तू कसं लिहिलं, काय लिहिलं, हे सगळं काही त्याच्यावर डिपेंड आहे, आणि तू आधीच काय भेट लावतेस, तुला अजून कुठंच काही माहीत नाही आहे तुला किती मार्क्स पडतील, मग ही अशी बेट लावण्यात काय अर्थ आहे. तर आता इकडे हे जे काही सर आहेत ना तिचे, त्याच्यावरती प्रचंड चिडतात. तर ती बोलते की हे पहा सर, मला मला खात्री आहे की मला यावेळेस खूप जास्त मार्क्स पडणार आहेत, कारण मी प्रचंड अभ्यास केला होता आणि मला पेपरही सोपे गेले आहेत. तरीही ते बोलतात की एवढा कॉन्फिडन्स चांगला नव्हे, हा ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे ना तो माणसाचा शत्रू असतो. तर त्याचनंतर आता इकडे ही जी काही कीर्ती आहे ती बोलते की जाऊ देत, म्हणजे सरांना माझ्यावरती विश्वास नाही आहे, आणि सरांना वाटते की मी खोटं बोलते, पण ठीक आहे, जेव्हा मार्क्स कळतील ना त्यावेळी सरांचं तोंड बंद होईल, आत्ता सरांना जे काही बोलायचं आहे ना ते बोलू देत. असं म्हणत कीर्ती जी आहे ती स्वतः शांत बसून घेते. पण हे सर जे आहेत ना कीर्तीचे, ते खूप काही बोलून जातात. पण आता तिला त्या सगळ्याचं खूप वाईट वाटतं. ती बोलते की आत्ता नाही, पण जेव्हा माझे मार्क्स कळतील ना त्यावेळी तुमचं तोंड बंद होईल. एवढं बोलून आता इकडे सर जे आहे ते तिथून निघून जातात. आणि त्याचनंतर आता इकडे सर गेल्यानंतर कीर्ती आणखीनही तोच विचार करत असते. तेव्हा सगळे फ्रेंड जे आहे ते बोलतात की काय मग कीर्ती, खरंच पडतील का तुला एवढे मार्क्स. तर त्यावेळी आता कीर्ती जी आहे ती बोलते की आता मी काहीच बोलणार नाही, पण जेव्हा रिझल्ट लागेल ना तेव्हा मी माझं मत सांगेल, आणि त्यावेळी या डबल बॅटरीला मी ठणकावून सांगेल आणि माझी बेटही कंप्लीट करेल. खरं तर यावेळी माझी बेट तुमच्याशी नाही तर त्यांच्याशी आहे, मी यावेळी माझे मार्क्स जे आहेत तेवढे पाडूनच दाखवेल, असं आता इथे कीर्तीने त्या मुलांसमोर म्हटलेलं आहे. तिला त्यांच्या सरांच्या बोलण्याचं खूप वाईट वाटलेलं असतं, कारण एवढं ओरडून ते तिच्यावरती बोलले होते, आणि तेही सगळ्यांसमोर. तर आता ती बोलते की जाऊ देत, जे काही झाले ते झाले, पण आपण या सगळ्याचा त्रास करून नाही घ्यायचा. चला, मला चांगले पेपर्स गेले आहेत ना, मग आता आपण पार्टी करायला हवी, असं आता इथे कीर्ती त्या मुलांना म्हणते. तर त्याचनंतर आता इकडे ज्योती आणि दीप अजूनही बिर्याणीसाठी लागणारी तयारीच करत असतात. त्यावेळी आता ज्योती जी आहे ती दीपला बोलते की दीप,
आता खरी आजपासून तुझ्या बिझनेसला सुरुवात होणार आहे. दीप जो आहे तो बोलतो की हो ज्योती. तर त्याचमुळे आता इथे दीप जो आहे तो बोलतो की चला आता छान तयारी करूयात आणि आजचा हा दिवस जो आहे तो स्पेशल बनवूयात. असं आता इकडे दीप आणि ज्योती बोलत असतात. त्याचनंतर आता इकडे कीर्ती तिच्या फ्रेंड्सला घेऊन आता कॅफेमध्ये आलेली असते आणि इकडे आल्यानंतर तिला तिचे ते सर जे आहेत तेही दिसतात. सर दिसल्यानंतर कीर्ती लगेच उभी राहते आणि बोलते की सर या ना तुम्हीही बसा आमच्याबरोबर. आमच्यासोबत तुम्हीही छोटीशी पार्टी करा. तर त्यावेळी आता सर जे आहे ते बोलतात की असं काय घडलं आहे की तुम्ही पार्टी करत आहात. तर ती जी आहे कीर्ती ती सांगू लागते की सर आम्हाला ना पेपर्स खूप इझी गेले आहेत आणि म्हणूनच माझ्याकडनं ही छोटीशी पार्टी असेल. तर त्यावेळी आता इकडे हे जी कीर्ती आहे ना ती सरांना खूप फोर्स करते. सर खरं तर नको म्हणत असतात पण तरी देखील कीर्तीच्या फोर्समुळे सरांना तिथे थांबावं लागलं. तर सर जे आहे ते बोलतात की खरंच तुमच्या उत्साहाकडे पाहून तर वाटतंय की तुम्ही छान पेपर्स लिहिले आहेत. तर कीर्ती त्या सरांचं खूप कौतुक करत असते. ती बोलते की सर तुम्ही जे आन्सर मला जे काही समजून सांगतायत ना ते खूप छान पद्धतीने समजलं आणि म्हणूनच आज मी इतका छान पद्धतीने पेपर लिहू शकले. ज्यावेळी कीर्ती आणि हे सर बोलत असतात ना त्यावेळी या सरांना म्हणजेच दुसऱ्या सरांना स्वराजच्या भावाला इथे खूप जळफळाट होत असते. खरं तर तो बोलतो की हा जो काही टीचर आहे खडूस हा हिच्याशी काय करतोय आणि ह्यांना एवढंही कळत नाही का ह्या सरांना की एका स्टुडंट्समध्ये आणि एका टीचर्समध्ये काहीतरी डिस्टन्स असायला हवा, काहीतरी प्रोफेशन असायला हवं, असं सगळं ते बोलत असतात. तर त्यावेळी आता इथे एवढं बोलून तो तिथून निघून जातो स्वराजचा भाऊ. इकडे आता पुरुषोत्तमराव जे आहेत ते आणखीन चक्रा मारत असतात आणि ते सुलोचनाबद्दलही विचार करत असतात की खरंच सुलोचनामध्ये काय बदल घडला आहे मला तर काहीच कळत नाही आहे. ते नक्की जाते कुठे, करते काय आणि याबद्दल तर काहीच कळत नाही आहे. तर आता ह्या सगळ्याचा शोध घेतला पाहिजे असं पुरुषोत्तमराव जे आहेत ते म्हणत असतात. तर त्याचनंतर इकडे सुलोचना आतमध्ये येते. त्यावेळी सुलोचनाच्या चेहऱ्यावरचं हसू जे आहे ते त्यांना दिसलेलं आहे. कुठेतरी ती नाराज आहे असं आपल्याला दाखवते. पण आता असं का वाटते की तिच्या चेहऱ्यावर नाराजी नव्हतीच. खरं तर ती आपल्यापासून काहीतरी लपवते. पण नक्की काय लपवत असेल, असं काय आहे. तर आता पुरुषोत्तमराव असा विचार करतात. इकडे आता सगळेजण म्हणजेच ज्योती, दीप, सुलू आणि कीर्ती, ज्योतीची आई आणि दीप हे सगळेजण आता स्टॉल लावण्यासाठी आलेले असतात. खरं तर एका ठिकाणी त्यांनी जागाही पाहिलेली असते आणि त्यांची गाडीही रेडी झालेली असते आणि इथे त्यांचा जो काही नावाचा लोगो आहे ना तो देखील आलेला असतो. तर आता इथे A1 बिर्याणी अँड तवा असं देखील त्या स्टॉलचं नाव त्यांनी सुचवलेलं होतं आणि आता तो लोगो देखील इथे ज्योतीने चिटकवलेला आहे. त्यावेळी आता ही कीर्ती जी आहे ती बोलते की खरंच एकच नंबर लोगो दिसतोय हा आपला पार्टीचा, नावाच्या पार्टीचा. तर आता इथे दीप जो आहे तो खुश होतो. खरं तर दीपला टेन्शनही असतं कारण आज आपल्या धंद्याचा पहिलाच दिवस आहे. सगळं काही कसं अरेंज करायचं असं तो विचार करत असतो. त्यावेळी आता इकडे दीपला सगळ्याजणी मदत करत असतात. एक जण टेबल खुर्ची अरेंज करत असतं तर दुसरी जण भांडे वगैरे सगळं काही व्यवस्थित ठेवत असते आणि ज्योती जी आहे ती अजूनही स्टॉलला सजवत असते. कारण आज त्यांचा पहिलाच दिवस असतो आणि सगळं काही अगदी छान दिसलं पाहिजे ना, इम्प्रेशन पडलं पाहिजे कारण आज पहिलाच दिवस आहे. तर आता कीर्तीही त्यांना मदत करत असते. आता इकडे दीप जो आहे तो गॅस जोडत असतो आणि बोलत असतो की चला पटापट करा कारण आपल्याला सगळं काही पटकन आवरून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या धंद्याचा टाईम होईल. तर त्यावेळी आता इकडे सगळेजण बोलतात की चला आज पहिला दिवस आहे म्हटल्यानंतर आपण देवाला नमस्कार करूयात असं. तर त्यावेळी सुरू जी आहे ना ती अगरबत्ती घेते आणि फोटोला गणपतीच्या फोटोला ती ओवाळते आणि त्यावेळी तिने ती अगरबत्ती बटाट्यामध्ये खोसलेली आहे. तर तो एक सीन खूप छान होता. आता इथे हा जो काही दीप आहे ना तो बोलतो की सुलू अरे तू तर बटाट्याला त्याचं स्टँड करून ठेवलं आहे. तर त्यावेळी सुलू जी आहे ती बोलते की हो हे असं खूप छान असतं बरं का आणि हे कधी कधी केलं पाहिजे. तर त्यावेळी आता इथे सगळेजण हसतात आणि त्यानंतर सगळेजण देवाला मनोभावे नमस्कार करतात, प्रार्थना करतात की हा जो काही दीपचा बिझनेस आहे ना तो अगदी चांगला होऊ देत आणि भरभराट होऊ देत असं आता इथे सगळ्यांनी प्रार्थना केलेली आहे. आणि त्याचनंतर इकडे आता हा जो दीप आहे तो आत्याच्या पाया पडतो आणि आत्यांकडनं आशीर्वाद मागतो. तेवढ्यातच आता इथे ही जी काही कीर्ती आहे ना ती बोलते की तुम्ही पहा ना एकदा आपला स्टॉल इकडे येऊन किती छान दिसतो आहे
खरंच एक नंबर दिसतोय आणि तो लोगो आणि आपल्या स्टॉलचं नाव खरंच एक नंबर आहे. चला चला इथे उभा राहा बरं, असं म्हणत आता कीर्ती त्या स्टॉलचा आधी फोटो काढते आणि त्याच नंतर आता सगळ्या जणांचाही त्या स्टॉलसोबत फोटो घेते. सगळेजण खूपच हॅपी असतात. तर त्याच नंतर आता इकडे गायकवाड घराण्यामध्ये इकडे आता हा स्वराज जो आहे तो त्याच्या कामाला जाण्यासाठी निघालेला असतो. त्याला दुकानात जायला उशीर झालेला असतो. पण तेवढ्यातच त्याच्यासमोर प्रीती दिसते. प्रीती आल्यानंतर त्याला आठवते की आज श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावणातला पहिला सोमवार असल्यामुळे आता त्याला त्याच्या आईची खूप आठवण येते. तो जो आहे तो बोलतो की प्रीती, तुम्हाला माहिती आहे का, माझी आई जी आहे ती श्रावण महिन्यातले सगळे सोमवार उपवास करायची आणि तेही अगदी आपल्या या कुटुंबाच्या सगळ्यांच्या आनंदासाठी. तर त्यावेळी आता इथे तो बोलतो की प्रीती, तुम्हाला जमेल का हा उपवास करायला आईसारखा? तर आता प्रीती बोलते की काय स्वराज, उपवास? असं म्हणताच आता प्रीतीची तू मेमे झालेली असते, कारण तिला उपवास पकडायला नसतंच जमत. तिला सतत काही ना काही खायची सवय असते. पण आता इकडे स्वराज जो आहे तो बोलतो की हे पहा प्रीती, तुम्हाला काही जास्त फोर्स नाही आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही धरू शकता, नाही तर नसेल तर नाही. एवढा फोर्स नाही आहे माझा तुमच्या याच्यासाठी. तर आता प्रीती बोलते की नाही. आता प्रीती मनातच म्हणते की जर मला या स्वराजला पटवायचं असेल, स्वराजला आपल्या घोडात घ्यायचं असेल, तर मला हा उपवास धरावा लागेल, जेणेकरून स्वराजला कळेल की हा प्रीती माझं ऐकतायत आणि मीही त्यांचं ऐकायला हवं. असं म्हणत आता ही प्रीती जी आहे ती उपवास धरायला तयार होते. तर त्याचनंतर आता इकडे कीर्ती जी आहे ती बोलते की चला आता आपल्या कामाला लागूयात. म्हणजेच आता नवीन सुरुवात आहे ना तुमची शेफ. खरं तर ही कीर्ती दीपला शेफच बोलत असते. तर आता सुलूही बोलते की चल आता दीप तू कामाला लाग आणि लवकरात लवकर पहिली बिर्याणी तवा बनव. तर आता दीप बोलतो आहे की हो आत्या, नक्कीच. आपल्याला उद्घाटन करायचं आहे म्हटल्यानंतर आता पहिलं उद्घाटन तर झालंच पाहिजे. तर त्यावेळी आता ही कीर्ती जी आहे ती बोलते की आधीच बोली करून ठेवते की हे पहा, सगळ्यात आधी बिर्याणीचा घास मी खाणार आहे बरं का, माझ्याशिवाय कोणीही नाही. पण आता इकडे दीप जो आहे तो बिर्याणी बनवत असतो आणि त्याचनंतर इकडे सगळ्याजणी वाट पाहत असतात. खमंग वासही सुटलेला असतो आणि इकडे दीप अगदी आनंदाने ती बिर्याणी करत असतो आणि एकदम मन लावून त्याची बिर्याणी करणं चाललेलं असतं. तर त्याच वेळी इकडे ज्योती, कीर्ती ह्या सगळ्यांचा हसी मजाक चाललेला असतो. तर त्याचनंतर आता दीपला टेन्शन आलेलं असतं की आज आपल्या ह्याचा पहिलाच दिवस आहे, पण आता आपल्याला खरंच ग्राहक मिळेल का, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि इकडे आता ही प्रीती जी आहे ती स्वराजला म्हणते की स्वराज, खरं तर मला जमत नाही, पण मी प्रयत्न नक्कीच करेन हां. आजपासनं मी उपवास धरेन. तर त्यावेळी स्वराज जो आहे तो हे ऐकून खुश होतो की खरंच कीर्तीने आपलं ऐकलं आहे. तर आता इथे स्वराज जो आहे तो बोलतो की चला आता मी निघतो. तर त्यावेळी आता स्वराज जो आहे तो तिथून जायला लागतो. स्वराज गेल्यानंतर आता ही कीर्ती जी आहे ती विचार करते की आत्ता तर मी काहीही करायला तयार होईल, पण नंतर मी जे काही बोलेल ना तेच सगळं काही करावं लागणार आहे, हे ध्यानात ठेवायचं. असं आता इथे प्रीती जी आहे ती मनातली मनात म्हणत असते. पण त्याचनंतर आता इकडे जी ही प्रीतीची आई आहे ना, ती आता प्रीती आणि या स्वराजचं बोलणं ऐकते. ज्यावेळी ती त्या दोघांचं बोलणं ऐकते त्यावरून तर असं वाटतंय की ही प्रीती स्वराजचं सगळं काही ऐकायला लागली आहे आणि एक दिवस असा येईल की ही प्रीती सगळं काही, म्हणजे आता त्यांचा मुलांचा विचार चालला आहे. म्हणजे पुढे जाऊन ह्या दोघांमध्ये काही झालं तर ही सुजयला तर विसरूनच जाईल. मी एक ध्येय घेऊन या घरात आली होती, पण त्या सगळ्याचं काहीच होणार नाही. शिवाय ही प्रीती इथेच घर करून बसली आहे, म्हणजे माझं ध्येय ते कंप्लीटच होणार नाही. मी असं होऊ देणार नाही, असं आता इथे ती म्हणते. आणि इकडे ही प्रीती देखील हाच विचार करते की नाही, मी ज्या ध्येय घेऊन ह्या घरात आली होती ना ते मी कंप्लीट करणार आणि मी हे घर माझं बनवणार, पण या घरातल्यांना सगळ्यांना बाहेर काढणार. एक दिवस असा असेल की हे सगळं काही माझ्या हातात असेल, या घरची सत्ता, हे घर सगळं काही माझं असेल. तर आता इकडे हा जो दीप आहे ना त्याची तवा बिर्याणी बनवून झालेली असते. त्याने एक बिर्याणी तर बनवलेली आहे. त्यावेळी आता कीर्ती जी आहे ती बोलते की ए शेफ, मी तुला सांगितलं होतं ना या बिर्याणीचा पहिला मान मला मिळायला हवा. तर त्यावेळी असं म्हटल्यानंतर दीपला आठवतं आहे की नाही, खरं तर या बिर्याणीचा पहिला मान ना माझ्या बाबांना जायला हवा. म्हणजे बाबांनी जर हा घास खाल्ला तर त्याला प्रोत्साहन मिळेल, त्यालाही खूप बरं वाटेल.
अशी त्याची इच्छा असते. पण नाही, ते कसं शक्य होईल असा विचार करत तो विषय सोडून देतो. पण कुठेतरी तो खूप नर्वस झालेला आहे. जेव्हा बाबांचा विषय येतो त्यावेळी तो खूप नर्वस होतो. त्यानंतर आता इकडे ज्योती जी आहे ती दीपला पाहते. दीपला पाहते आणि बोलते की दीप जरा 2 मिनटं इकडे येशील का प्लीज. तर आता तो साईडला जातो आणि बोलतो की हां बोल ना, काय झालं. तर त्यावेळी ज्योती जी आहे ती बोलते की काय झालं आहे तुला, तू असा नर्वस का झाला आहे अचानकच. तर त्यावेळी दीप जो आहे तो बोलतो की काही नाही रे, ते काय आहे ना, आज पहिलाच दिवस आहे. पण मी हा विचार करतोय की आपल्याला ग्राहक मिळेल का, म्हणजे लोकांना आवडेल का ही बिर्याणी आणि लोक कंटिन्युअसली येतील का, हाच विचार मी करत होतो. त्यामुळे जरा टेन्शन आलं आहे. तर आता ज्योती जी आहे ती बोलते की हे बघ दीप, तू टेन्शन घेऊच नको, कारण मला खात्री आहे की तुझी जी काही बिर्याणी आहे ना, एकदा आपल्या ग्राहकांनी खाल्ली ना, तर ते सतत येत राहतील आणि बोटं चाटत ते खातच राहतील. बघ तू, माझा शब्द आहे, महिनाभरात तुझा बिझनेस ग्रो होईल. तर त्यावेळी आता इथे दीप जो आहे तो बोलतो की असंच हो. तर त्यानंतर आता इकडे ज्योती जी आहे ती बोलते की चल आता इथे मला माझ्या कामासाठी जायचं आहे, मला उशीर होतोय. तर आता इकडे ती दीपला म्हणते की प्लीज दीप, तू एक काम करशील, मला आज बिर्याणी तुझी डब्यात देशील. तर आता दीप जो आहे तो बोलतो की चल पहिला मान तुझा, असं म्हणत आता दीप जो आहे तो तिला डब्यामध्ये बिर्याणी भरून देतो. इकडे आता तिच्या डोक्यात असतं की काहीही झालं तरी ती पुरुषोत्तम काकांना ती बिर्याणी खाऊ घालणार आणि त्यांचे एक्सप्रेशन पाहणार आणि दीपच्या मनात जे काही आहे तेही कंप्लीट होणार. त्यानंतर लगेचच दीप जो आहे तो तिला ती बिर्याणी जी आहे ती डब्यामध्ये भरून देतो. आणि इकडे आता ज्योतिष बोलते की चल आता मला उशीर होतोय, मला निघायला हवं, असं म्हणत तो डब्बा घेऊन ती तिच्या कामासाठी जायला निघते. इकडे दुकानामध्ये आल्यानंतर पुरुषोत्तम राव जे आहे ते दुकानामध्येच असतात. दुकानामध्ये गेल्यानंतर ते सगळं काही पाहू लागतात की त्यांचा बिझनेस कसा चालला आहे आणि कसा ग्रो होत आहे. त्यावेळी ते बोलतात की ज्योती, 1 महिन्यापासून आपली चांगलीच भरभराट झाली आहे आणि मला असं वाटतं की हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालं आहे. ज्योती जी आहे ती बोलते की अहो काका, असं काही नाही आहे, मी फक्त माझं काम करते. तर त्याचनंतर आता इथे ते बोलतात की ठीक आहे, चांगलं करतेस, चल आता मी निघतो. आणि तशी जेवणाची वेळ झाली आहे. त्यावेळी तेवढ्यातच ज्योती जी आहे ती बोलते की काका प्लीज तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट बोलू. ते काय आहे ना, माझ्याकडे बिर्याणी आहे आणि मी जरा जास्तीची आणली आहे, तुम्ही खाणार प्लीज माझी बिर्याणी. तर त्यावेळी आता इथे काका बोलतात की अरे काय झालं त्याला नाही खायला, चल आता आपण सोबत बसून जेवणाचा बेत बनवूयात. असं म्हणत आता पुरुषोत्तमराव जे आहेत ते आता इथे दीपने बनवलेली बिर्याणी आता ते खाणार आहेत. आणि त्यानंतर आता इकडे दीपची जी काही इच्छा होती तीही कंप्लीट होणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय, पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.